आज आपण अतिशय पौष्टिक अशा रताळ्यापासून करायला अगदी सोपे पटकन म्हणजे साधारण 10 मिनिटात होणारे एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ करणार आहोत। हाय, मी अस्मिता मस्ती पक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे। रताळी साधारण 10 मिनिट पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली आणि मग व्यवस्थित धुवून घेतली। रताळी स्वच्छ धुवून झाल्यावर आता रताळ्याची सालं काढून घेऊया। बऱ्याचदा रताळे फक्त उपवासाला खाल्ले जातात, पण रताळे अतिशय पौष्टिक असतात। रताळ्यांमध्ये भरपूर फायबर्स असतात। हृदयाच्या आरोग्यासाठी रताळे चांगले असतात। रताळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, त्यामुळे फक्त उपवासालाच न खाता इतर वेळेसही हे रताळे खाल्ले तर बरेच फायदे होतात। इथे मी सगळ्या रताळ्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे याला काही माती लागली असेल तर ती निघून जाते। आता या रताळ्यामधले थोडे बारीक रताळे आहेत ते मी बाजूला काढते आणि हे थोडेसे जे जाडसर रताळे आहेत त्याचे आपण स्लाइस कापून घेऊया। सुरुवातीला टोकाकडचा भाग असा बाजूला कापून घेऊ आणि याचे मी थोडेसे जाडसर असे कापून घेते। खूप अगदी पातळ कापायचे नाहीये, थोडे किंचित जाडसर ठेवायचे आहेत। तर मोठी दोन रताळी मी अशी स्लाइसेस मध्ये कापून घेतलेली आहेत। आता आपण याचा तिखट पदार्थ करणार आहोत। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तूप गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं घालूया। 3 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या अशा पीसेसमध्ये कट करून घेतल्या आहेत त्या घालते। थोड्या परतून घेऊया आणि यामध्ये आपण स्लाइस केलेले रताळी घालून घेऊया। रताळी 1 मिनिट तुपात छान परतून घ्यायची। तसं बघितलं तर रताळी शिजायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून इथे मी रताळी उकडून घेतलेली नाहीये, त्यामुळे हे काप अगदी पटकन होतात। 1 मिनिट रताळी छान परतून झाल्यावर आता कढईवर मी झाकण ठेवते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करते आणि रताळे 5-1 मिनिट आपण थोडे शिजू देऊया। रताळ्याचे काप एका बाजूला शिजतायत तोपर्यंत आपण गोड पदार्थाची तयारी करूया। हे जे थोडे बारीक रताळे आपण बाजूला ठेवले होते ते आपण किसून घेऊया। या रताळ्यांची आपण मस्त चवीची पटकन होणारी खीर करणार आहोत। तर इथे मी हे सगळे रताळे किसून घेतलेले आहेत। रताळे गॅसवर ठेवून साधारण 5-1 मिनिट झालेले आहेत। चमच्याने थोडे खालीवर करून घेऊया। आता या रताळ्यांमधल्या काही रताळ्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। रताळी तशी भाजली गेली ना की छान लागतात। साधारण हा जो रंग आलेला आहे ना, या रंगावरती रताळी छान भाजून घ्यायची। रताळी अजून शिजलेली नाहीये, त्यामुळे या रताळ्यांवर मी आता झाकण ठेवते आणि ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवते, म्हणजे एका साईडला ही रताळी होतील आणि दुसऱ्या गॅसवर आता आपण खीर करूया। खीर करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचा तूप घातलेला आहे। आता यामध्ये थोडे काजू बदामाचे काप घालते। साधारण 1 मिनिट परतल्यावर याला छान बदामीचा रंग आलेला आहे। आता यामध्ये रताळ्याचा कीस घालते। रताळ्याचा कीस थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता मी हे सतत परतते आहे, म्हणून गॅसची फ्लेम मी इथे मोठी ठेवलेली आहे। साधारण 2-1 मिनिट परतल्यावर रताळ्याचा कीस थोडा मऊसर झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे। आता एका दुसऱ्या गॅसवर मी थोडं दूध गरम करून घेतलं आहे। साधारण अर्धा लिटर दूध आहे। दूध यामध्ये घालूया आणि या दुधामध्येच आपल्याला हा रताळ्याचा कीस शिजवून घ्यायचा आहे। साधारण 5-1 मिनिट याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया। खीर शिजते तोपर्यंत आपण रताळ्याचे काप कसे झालेत ते बघूया। अजून 5-1 मिनिट हे काप मी शिजवून घेतले आणि सगळ्या कापांना मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपण चेक करूया हे काप शिजलेत का। चमच्याने अगदी हे काप पटकन तुटतायत आणि काप अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यामध्ये वरून चवीपुरतं मीठ घालते। तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घाला। मीठ सगळ्या कापांना व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घेऊया। मी मीठ थोडं उशिरा घातलं, तुम्ही मीठ आधीही घालू शकता। आता सगळ्यात शेवटी वरून मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते। शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे, नाही घातले तरीही हे काप छान लागतात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपले अगदी झटपट कमी तुपातले रताळ्याचे काप तयार झालेले आहेत। उपवास नसेल तरी अधेमध्ये करायला हे काप मस्त ऑप्शन आहे। साधारण 2-1 मिनिटात खिरीलाही छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी साखर घालून घेते। साधारण 3 चमचे साखर यामध्ये घालते। तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता अजून 5-1 मिनिट ही खीर आपण उकळू देऊया, म्हणजे रताळ्याचा कीसही छान शिजेल आणि दूधही थोडं आटेल। साधारण 5-1 मिनिट ही खीर मी उकळून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये ताजी कुटलेली वेलची पावडर घालून घेते। तुम्हाला खीर कितपत पातळ हवी आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा।
पण ही खीर गार झाल्यावर अजून घट्ट होते, त्यानुसार दूध घालायचं। साधारण 5-7 मिनिटात रताळी छान शिजतात। तर इथे आपली अगदी झटपट आणि मस्त चवीची पौष्टिक रताळ्याची खीर तयार झालेली आहे। ही खीर तुम्ही गार किंवा गरम कशीही खाल्ली तरी छान लागते। अतिशय पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी ही खीर होते। आज आपण केलेले दोन्ही रताळ्याचे पदार्थ अगदी सोपे आहेत, पटकन होणारे आहेत आणि पौष्टिक आहेत। आज आपण केलेल्या 2 गोड आणि तिखट पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह। धन्यवाद।